हाय हॅलो नमस्कार, मी नूतन आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी नवीन ब्लॉग चॅनलमध्ये। तर कसे आहात सगळे? तर स्वामींच्या आणि बाप्पाच्या कृपेने सर्व छान असताल हीच बाप्पाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर चला, आज पाणी भरून झालंय मागाशी माझं, आणि पाणी आज जरा चांगलं आलंय। काल खूप घाण आलं होतं, तुम्हाला शो केलं होतं मी कालच्या ब्लॉगमध्ये। तर मी पाण्याची स्वच्छता आणि पावसाळ्यामध्ये आपल्या हेल्थची स्वच्छता म्हणजे पाण्याची स्वच्छता कशी घेते म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण पाणी कसं वापरायचं ते याबद्दल मी तुम्हाला सांगणार होते की मी काय करणार आहे। म्हणजे आता पाणी मी नेहमी उकळूनच वापरते। तर आता सध्या तरी एक हांडा मी ठेवत असते, तो एक हांडा संध्याकाळपर्यंत जातो। तर मग मी पाणी गाळून भरते, नेहमी पाणी गाळून भरा। जर पाणी जरी घाण आलं किंवा नाही आलं तरी पाणी गाळून भरा। आता जरी पावसाळ्याचे दिवस संपत आले असतील तरी श्रावण महिना चालू आहे, तरी थोडी थोडी रिमझिम येतच असते, त्याच्यामुळे पाणीसुद्धा घाण येतं थोडंसं। तर मग चला, तर आपण सगळेजण घरामध्ये पाण्याची आपल्या सगळ्या जणांची काळजी घेऊयात। तर त्याची सुरुवात आपण पाण्यापासून करूया, कारण पाणी जर स्वच्छ असेल तरच मग आपलं पोट स्वच्छ राहील, आणि पोट स्वच्छ राहिलं तरच आपली हेल्थ पण चांगली राहील। थोडीशी हे झाली होती, लीक झाली होती, आणि पावसामुळे सुद्धा गढूळ पाणी येत होतं, त्याच्यामुळे आम्ही पाणी गाळूनच भरत होतो। तर आत्तासुद्धा आम्ही पाणी गाळूनच, मी आत्ता पण पाणी गाळूनच भरलेलं आहे। आणि मी ना तेव्हापासूनच पाणी जरा गरम कळशीमध्ये ठेवायची, पण आज मी हांडा ठेवते, म्हणजे तो संध्याकाळपर्यंत पूर्ण जातो। म्हणजे पूर्ण सगळ्या घरातल्यांना, आम्ही 5 माणसं आहे त्यांना पूर्ण संध्याकाळपर्यंत एक हांडा पुरतो। नंतर परत संध्याकाळी एक हांडा भरून ठेवते आणि गरम करून तो सकाळपर्यंत गार होतो, आणि मग ते पुन्हा पाणी आपल्याला वापरता येतं। तर गॅसची चिंता करू नये मला असं वाटतं आपण गृहिणींनी, कारण हेल्थची चिंता गॅसच्या चिंतेपेक्षा खूप चांगली मोठी आहे आपल्यासाठी। तर कृपा करा, आणि ह्या पावसाळ्यामध्ये तरी पाणी हे उकळून गरम करून गाळून आणि मगच प्या, गाळून गरम करून मगच प्या। आणि मी आता हे पाणी ठेवणार आहे, आणि त्याच्यासाठी मी काय वापरते, जे पावसाळ्यामध्ये आपण पाणी कसं स्वच्छ ठेवू शकतो, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की मी ना हे एक लिक्विड वापरते, मेडिक्लोर म्हणून। तर मी हे पहिल्यापासून वापरते, आता बरेच वर्ष झाले मी यूज करते। आता एकदम थोडेसेच आहेत, 5-6 थेंब त्याच्यामध्ये। तर हे मेडिक्लोर आहे ना, तर हे कसं वापरतात, तर 1 लिटर पाण्यामध्ये ना 1 थेंब वापरायचा असतो, आणि एका माठामध्ये आपल्याला एका माठामध्ये 10 लिटर एवढं पाणी बसतं। तर त्याच्यामध्ये 4 थेंब वापरायचे असतात, आणि एक टंकी जी असते ती 30 लिटरची असते, तर त्याच्यामध्ये 12 थेंब वापरायचे असतात। तर मी अंदाजेच टाकते, एक 10-12 थेंब टाकते हांड्यामध्ये, आणि कळशीमध्ये एक 7-8 थेंब टाकून देते, पण त्याने पाणी स्वच्छ पण राहतं, आणि त्याच्यातले जंतू आणि जर्म्स असतात ते मरून जातात। आणि त्याच्यामुळे कसं आपल्या मुलांना पण हेल्थला चांगलं राहतं पाणी। स्कूलला जाताना पण मी तेच पाणी देत असते त्यांना, आणि घरामध्ये म्हातारे वगैरे आपले वयस्कर लोक पण असतात त्यांच्यासाठी पण चांगलं आहे, कारण आपले मिस्टर वगैरे पण जॉबला जातात, त्यांच्यासाठी पण चांगलं आहे, कारण पाण्याने खूप दुष्परिणाम होतात आपल्या शरीरावर। कावीळ वगैरे होती, डायरिया होऊ शकतो, एकदम अचानक थकवा पण येऊ शकतो, काही होऊ शकतं पाणी जर खराब असलं ना, आपण जर तेच पाणी पिलं तर चला, आज आपण ब्लॉगला स्टार्ट करूया। तर आज मला कपाटाच्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालायच्या आहेत, आणि अजून तुम्हाला पुढचा ब्लॉग पण मी शेअर करते। पावसाळ्यात ना ह्या गोष्टी तर कराव्याच लागतात, कारण पाणी दूषित येत असतं म्हणून, आणि मुलांच्या हेल्थशी आपण खेळू नाही शकत। त्याच्यामुळे मी बघा इथे हांडा ठेवलेला आहे, आणि 10 ते 12 थेंब मी मेडिक्लोरचे टाकलेले आहे त्याच्यामध्ये। सगळ्यात आधी आहे ना पाणी झालं होतं माझं, आणि फक्त ते हे बेसिन धुवून घ्यायचं होतं। तर मग बेसिन धुवून घेतलं, पण मी ब्रशनेच धुत असते, आणि आपली पावडर असते ती पावडर लावते, किंवा मग आपला साबण आहे त्यानेच बेसिंग वगैरे धुवून घेते। आणि बेसिंग धुवायची ही माझी पहिल्यापासूनच मला सवय आहे, की दररोज बेसिंग धुत असते पाणी यायच्या वेळेला, आणि त्याची आतली चाळणी आहे ना ती पण स्वच्छ करत असते। म्हणजे ते काय होतं ना, खरकट वगैरे असलं का मग वास येत राहतो त्याचा। आणि नंतर मग चिव आली आमची स्कूलमधनं, आणि आल्या तिला इतका आनंद झाला होता की त्यांची डान्सची प्रॅक्टिस होती 15 ऑगस्टची, त्याच्यामुळं। आणि नंतर मग आमचा 1 वाजता चैतन्य पण आला, आणि नंतर त्याने हे बघा असे कपडे वगैरे तो असं देतो। मुलांचं कसं आहे ना, जागच्या जागी कोणती वस्तू ठेवत नाहीत व्यवस्थित, कधी कधी ठेवतात, त्याच्यामुळं मग ते आपल्याला पण ठेवायला लागतं। आणि आता मला कपाट काढायचे आवरायला, तर हे खूप दिवस झाले मी कपाट आवरलंच नव्हतं। दर आठवड्याला मी आवरत असते सगळं, आणि ह्या दोघांचे कप्पे तसं आवरत असते, पण कसं प्रत्येक वेळेस ती पण जाते काढायला कपाटातून काही पण अशी पॅन्ट किंवा शर्ट, आणि मग सगळं वर खाली होतं, तिच्या आवडीचे कपडे काय असेल ते घ्यावं लागतात, मग ते वर खाली कपडे होतात सगळे। आणि हे बघा काही इलास्टिक पण काही पॅन्टीची तिची
लूज झालेली होती. तर ती म्हटली हां मी छोटी होते, मग छोटी असताना मग घातलेलं, मग ती गप्पा सांगायला लागली होती. आणि ती पॅन्ट चांगली होती, फक्त तिची इलास्टिक गेली होती. तर तसे कपडे आहेत ना मी बाजूला काढले. आणि एका फ्रॉकची तिची चेन गेली होती, तर ते पण मी बाजूला काढले आणि बाकीचे घातले होते. तर ते मग कपडे मी ठेवून दिले व्यवस्थित. आणि मी हसताना दिसते तुम्हाला, पण आमच्या गप्पा चालल्या होत्या, सासूबाई होत्या समोर आणि हे पण होते बसलेले. तर शनिवारी सुट्टी असते म्हणून मग चालल्या होत्या आमच्या गप्पा अशाच. तर आपल्या बायकांचं कसं असतं ना, गृहिणींचं गप्पा मारता मारता काम केलं ना की ते काम कधी पटकन संपतं ते कळतसुद्धा नाही, असं असतं. तर ह्या गोष्टी करण्यामध्ये खरंच खूप पटकन असा वेळ निघून जातो आणि अजिबात असं आपल्याला जडपणा वाटत नाही कामाचा पण. तर तिचा कप्पा झाला होता आवरून, आता चैतन्याचा कप्पा पुसायचा होता. तर मग त्याचं कप्पा पुसून वगैरे घेतला. आणि लाकडाचं फर्निचरचं कसं असतं ना, जास्त पाणी लावलं तर ते खराब होतं, म्हणून मी थोडंसं ओलसर कपड करूनच पुसून घेतलं. म्हणूनच मी आठवड्याने तिथल्या जरा आवरत असते कपाट, कारण ते पूर्ण लाकडाचं आहे म्हणून. आणि याच्या पण काही पॅन्टी आहेत ज्याला लागत, त्या पण मी बाजूला काढून ठेवल्या. आणि जे कपडे लागतात ना ते पण असे बाजूला ठेवले. एक साईड मी जे लागत नाही ते कपडे ठेवले, एक साईड त्याच्या स्कूलचे कपडे ठेवले. आणि हे कपडे झाल्यानंतर मग हा बेल्ट आहे ना तुम्हाला दाखवते. बेल्ट सारखेच निघतात, तर मला एक ट्रिक सापडली होती बेल्ट लावायची. तर असा हा बेल्ट आहे ना पूर्ण त्या हुकमधून पूर्ण बाहेर काढायचा एका साईडने आणि नंतर मग आतल्या आतच तो गुंडाळा करून ठेवायचा त्या बेल्टचा. म्हणजे छान असा तो बेल्ट आहे ना पूर्ण व्यवस्थित गुंडाळला जाऊन, आणि तो तुम्ही कसाही वापरा, कसाही वरती उडवा, कसाही खाली फेका, तरी ते बेल्ट अजिबात तुमचं सुटणार नाही आणि व्यवस्थित असा ठेवला पण जातो. आणि मुलं पण काय करतात, आपण कोणताही कपडा काढायला गेले ना की तो बेल्ट पण खाली पडतो किंवा बेल्टचं ते हे सरकतं. त्याच्यामुळे बघा तुम्ही अशा प्रकारे. तर मग मी सगळे बेल्ट असेच करून ठेवले. आणि सॉक्स पण एका साईडला कोपऱ्यामध्ये ठेवले. हे फाटके सॉक्स आहे, हे जरा मला पुसापुसीला लागतात, त्याच्यामुळे मग मी ठेवले. ते तुम्हाला दाखवीनच नंतरच्या व्लॉगमध्ये. आणि हा चितळेचा बॉक्स आहे ना, मी गुलाबजामचा होता, तर तो छान असा धुवून वगैरे स्वच्छ ठेवला. आणि त्याच्यामध्ये चिवचे सॉक्स एका साईडला ठेवले आणि एका साईडला दुसऱ्या याच्यामध्ये तिचे रुमाल वगैरे ठेवले. म्हणजे दोन्ही बॉक्सचे जे वरचा खालचा पार्ट आहे ना तो दोघांच्या सॉक्सला रुमालाला केला आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये हे पण ठेवते, काय तोंडाचा मास्क जो आहे ना तो पण ठेवला. पण तो काही दिवसांनी नंतर 1-4 दिवस चांगला राहतो, नंतर मग पुन्हा ते इकडचं तिकडं होतं. म्हणूनच मला दर आठवड्याला ते सगळंच आवरायला लागतं. म्हणजे आपल्या सगळ्या बायकांना माहितीच आहे की ह्या गोष्ट अशी आहे का आपल्याला प्रत्येक वेळेस ते आवरायलाच लागते, त्याशिवाय ती व्यवस्थित राहतच नाही. तर आमच्या हिने बघा किती पसारा करून ठेवला होता. ते कपड्याच्या घड्या घालता आणि दादाचा शर्ट तिने घातला होता, तर तिला तो शर्ट पाहिजे होता. मला बारीक करून दे मापाचा. तर म्हटलं देईन करून तुला. आणि हे पसारा म्हटलं मी पटकन आवरते, तर ते कुठं ऐकते. तर तिलाच आवरायचा होता. बघा तिचे कसे नखरे चालू झाले. आणि अजून एक मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपली मुलं जेव्हा स्कूलमधून येतात ना तर त्यांचे जे स्कूलचे ड्रेस आहेत ना ते खूप कंटाळा करतात घालायचा, म्हणजे घडी घालून ठेवायचा. तर अशा प्रकारे हँगरला त्यांना अडकून ठेवायला शिकवायचं आणि अशा प्रकारे लावून ठेवायचा. पॅन्ट जी आहे ना ती आतल्या साईडला ठेवायची आणि वरून फक्त त्यांना म्हणायचं शर्ट हा अडकून द्यायचा, म्हणजे त्यांना पण सोपं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पण पूर्ण सोपं होऊन जातं की घालण्यासाठी. आता मी मिस्टरांचं कपाट घेतलं हे करायला आवरायला. तर ह्या कपाटाच्या ज्या मागच्या साईडला भिंत आहे ना तिथून सगळी ओलावा येतो आमच्या इथून. तर पूर्ण बुरशी लागते त्या कपाटाला, फक्त उजव्याच हाताच्या एवढ्या कपाटाला बुरशी लागते. त्याच्यामुळं मी ना इथे ना चांगलं पुसून वगैरे घेऊन ना तिथला जो कागद आहे ना तो दरवेळेस मी बदलत असते, कारण पूर्ण तो कागदसुद्धा काळा काळा होऊन जातो. पेपरच लावते मी साधा, खरं तर पेपर नाही लावायला पाहिजे, पण मी ना आता ऑनलाईन ते हे मागवणार आहे दुसरे पेपर. तर ते पेपर मी तिथं लावून तुम्हाला पुढच्या नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवलंच. तर मी व्यवस्थित असं पुसून घेतलं. तर हे बघा अशा प्रकारे मी यांचे पण कपडे लावून घेतलेत मिस्टरांचे आणि अशी चिगटपट्टी लावून दिली होती त्याच्या मागे, म्हणजे निदान कपडे तरी चांगले राहतील आणि कपडे असे छान ते बुरशीचा वास लागू नये ना, म्हणून मी त्याच्यासाठी पण काय करते हे तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवलं.
तर आता ना चैतन्य आला होता क्लबवरून, 4 वाजता जातो, 6 वाजता येतो आणि आल्या आल्या हा कुटाणा करून ठेवला आहे. त्याने त्याच्या पायामध्ये काहीतरी खडा वगैरे रुतला होता, तर तो काढला मी, पण खूप खड्डा पडला आणि हा शेवटचा पेपर होता त्याच्यामुळं मग अभ्यास पण घ्यायचा होता त्याचा. मग त्याचा अभ्यास वगैरे सगळा घेतला आणि भाजी वगैरे झाली का मग शेवटी अभ्यास घेते मी. म्हणजे तो जेवणाच्या आधीचा अभ्यास करून घेतो, पण जेवण झाल्यावर नंतर मग अभ्यासाची त्याची रिव्हिजन घेत असते मी. आणि अभ्यासाच्या मध्ये बघा आमच्या चिवणी काय केलेलं आहे, छान असं आईस्क्रीम पेंट केलं आहे ड्रॉइंग करून आणि मला म्हणले की ते ना भिंतीला लावायचं. आणि ते जर नाही ना लावलं तर मग तिचं ते पूर्ण फळ जे आहे ना, तिने जेवढी मेहनत केलेली ती तिला असं वाटते की माझी मेहनत वायाला जाते. मग तिला म्हणलं लावून भिंतीला. मुलांना अशा गोष्टी आवडतात आणि ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये रुजलेलीच असते. मग त्याला असं चिटकवायला, ड्रॉइंग काढायला, असं काय काय उद्योग तिला खूप आवडतात. आणि या बाबतीत मी अजिबात मुलांना आवडत नाही. भलेही भिंती खराब होऊ दे, पण मुलांच्या मनातल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना त्या पूर्णपणे बाहेर येतात. त्याच्यामुळे त्यांना आवड लागते कोणत्या ना कोणत्या गोष्टीची. मध्ये आणि मेडिकलमधनं थोडंफार सामान तर त्रिफळा चूर्ण आणले पोट साफ होण्यासाठी आणि मेडिक्लोर आणले पाण्यामध्ये घालण्यासाठी. तुम्हाला दुपारी सांगितलंच त्याच्याबद्दल. आणि हे दाखव. आणि हे पायले रूट आणले, थोडंसं पायचा थोडा त्रास होतो म्हणून. आणि हे ग्लुकॉन डी आणलेले. चैतन्य जाताना स्पोर्ट्सला, तर त्याला पाण्यामधून थोडंसं 1-2 चमचे दिले तर थोडं फ्रेश वाटतं आणि एनर्जी पण येते. आणि आमच्या चिवला सुद्धा द्यायचं. स्कूल मध्ये दिलं तरी चालणार अर्धी बॉटल, मुलांना चांगलंच असतं दिलं. तर चला आता सगळं झालेलं आहे. आता जेवण वगैरे उरकायचे, फक्त जेवण वगैरे झाले का मग झालं. तर मग आजचा दिवस इथेच संपला आणि आजचा ब्लॉग पण आपण इथेच संपूयात आणि भेटूयात आपण उद्याच्या अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.